भाऊ काय सांगाल, एकंदरीत तुम्ही आज बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलं आहे, त्या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप आबावरती केले जातात, काय म्हणणं आहे? आबा आज या ठिकाणी आपण पाहतोय की आबावरती जनतेनं किती प्रेम आहे हे आज दाखवून दिलेलं आहे। खरं तर आबा म्हणजे एक जिल्ह्यातील युवकांचा एक आश्वासक चेहरा आहे। कारण आज आपण बघतोय माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आबांवरती एक युवक एवढे प्रेम करतायत की आबा युवकांची क्रांती करणार आणि आज क्रांती करत असताना आबा या माढा विधानसभेचं नेतृत्व हे युवक आबाला नक्कीच संधी देतील ही मला खात्री आहे। आता तुम्ही गेली 25-30 वर्ष झालं विद्यमान आमदारांना निवडून देत होता, त्या ठिकाणी पहिलीच वेळ अभिजित पाटील यांना तुम्ही मैदानात उतरवले, काय सांगाल? आज खरं तर आपण बघतोय आबाकडे एक विजन असलेला एक नेता आहे। आबा आज सर्वसामान्य जनतेमध्ये आज त्या ठिकाणी जात आहेत, त्यात त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत। आबानं खरं तर आज आमच्या माढ्याचे विद्यमान आमदार असतील, त्यांनी खरं तर गेली 30 वर्षे राजकारण हे ऊसाच्या माध्यमातून केलं। त्यांनी आज लोकांना सांगायचं की आम्ही देशामध्ये एक नंबरचा कारखाना आहे, पण कधीसुद्धा या जनतेला 2 पैसे त्यांना देऊ वाटले नाहीत। आणि आज अभिजित पाटलाचं एक नेतृत्व वेगळं पण आबाने दाखवून दिलं की मी सर्वसामान्य जनतेला आज या ठिकाणी कशा पद्धतीनं बरोबर घेऊन त्यांचा फायदा कसा होईल, त्या ठिकाणी युवकांना रोजगार निर्मिती कशी होईल, त्यांना 2 पैसे कसे मिळतील हे आबाने विचार केला। आणि आज या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की दराची कोंडी फोडून या ठिकाणी गेल्या हंगामामध्ये आबांनी 3000 रुपये दर देऊन आज शेतकऱ्यांना जे बोलले तसं वागलं, असं जसा बोले तसा चाले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, असं अभिजित पाटलाचं नेतृत्व आहे। आपण बघतोय आता चालू वर्षीसुद्धा अभिजित आबांनी 3500 रुपये दर डिक्लेअर केला आहे। पण आपण या जिल्ह्यातील साखर कारखानदारी या जिल्ह्यात आमच्या तालुक्यातील जे नेते आहेत त्यांना कुठंतरी झोंबलेलं दिसतंय। कारण आज आपण बघतोय आबासारखं नेतृत्व येऊन या सर्वसामान्य शेतकऱ्याला 2 पैसे मिळवून देणारं हे नेतृत्व आहे आणि आज ह्याच प्रस्थापितांना कुठंतरी पचनी पडणं असं मला वाटतं। एका ठिकाणी अभिजित पाटील यांनी 3500 रुपये दर जाहीर केला, दुसऱ्या ठिकाणी बबनदादा शिंदे यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यापेक्षा 1 रुपया जास्त देऊ। कुठंतरी तुम्हाला शेतकरी म्हणून वाटत नाही का की ही दराची स्पर्धा आताच का चालू झाली? हो, मला वाटतं ना, आज खरं तर मला म्हणण्यापेक्षा माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला आज या ठिकाणी एक विश्वास बसलेला आहे। कारण अभिजित आबा जर म्हणत नव्हते 3500 रुपये दर, तर त्यांनी आज या ठिकाणी 1 रुपया आज या ठिकाणी का म्हणले? कारण एकीकडे आपण बघतोय की हीच मंडळी म्हणतायत की दर द्यायला परवडत नाही, कशा पद्धतीने तुम्ही दर देताय? आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगावं, आबांनी काही भाषणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुमची बी बॅलन्स शीट घेऊन या, माझीही बॅलन्स शीट घेऊन येतो आणि कशा पद्धतीने मी दर देऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवून देतो। कारण आबामध्ये दानत आहे, हा दानत असणारा नेता आहे। त्याच्यामुळं आबा आज एक सर्वसामान्य कुटुंब, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ते या माढा विधानसभामध्ये नक्कीच आमदार होतील आणि या माढा विधानसभा शेतकऱ्यांना नक्की न्याय देतील असं मला वाटतं। तुम्ही आता जसं म्हणला बोले तसा चाले, त्या ठिकाणी कालच्या एका त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठंतरी 3000 दर ठरवला आणि 2850च वाटप केलं, काय प्रकार आहे नेमका? जे कोणी काय जे मीडियावरती जे बोलले असतील त्यांना मी एवढंच सांगतो की आबांनी दर दिला का नाही ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही कुठंही जाऊन तुम्हाला सुद्धा मी मीडियाला सुद्धा विनंती करतो की आबांनी स्लॅब केले होते आणि त्या स्लॅबप्रमाणे जनतेला पैसे मिळाले का नाही तुम्ही एवढी खात्री करावं आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही दाखवावं। आणि जे कोणी बोललं असेल त्यांचं मला माहीत आहे त्यांची पात्रता का आहे, कारण शेतकऱ्यावर तर त्यांना बोलण्याचा कुठला अधिकार नाही। कारण मला असं वाटतं की काही मंडळी टेंभुर्णी या ठिकाणी माहितीची सभा असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुठंतरी त्या ठिकाणी गच्चीला धरून त्या ठिकाणी धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, अशांनी आबावरती बोलू नये असं मला वाटतं। आता आबांनी तुतारीकडून उभं राहावं की अपक्ष उभं राहावं, काय इच्छा आहे तुमची? आज मला खरं तर वाटतं, आपण बघतो की या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती असंख्य माढा विधानसभा मतदारसंघातील मतदार प्रेम करतोय। कारण आज आपण बघतो आज साहेबांचा पक्ष फोडला, या माहितीच्या सरकारच्या काळामध्ये या ठिकाणी उद्धव साहेबांचा पक्ष असेल, पवार साहेबांचा पक्ष असेल, या ठिकाणी पक्ष फोडला, चिन्ह नेलं, हे या महाराष्ट्रातील जनतेला असेल, या माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला हे पचनी पडलं नाही। आणि आज या ठिकाणी आपण या साहेबांवरती असंख्य प्रेम करणारा हा माढा विधानसभा मतदारसंघ आहे। त्यातच या माढ्याचे विद्यमान आमदार त्यांनी साहेबांच्या वाईट काळामध्ये त्यांना सोडून गेले आणि आज माढा विधानसभा मतदारसंघामध्ये एक वातावरण निर्मिती तयार झाली आणि आज त्यांना असं वाटू लागलं की त्या ठिकाणी आपलं पुत्राला आपल्या महाविकास आघाडीचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षातून तुतारी चिन्हावरती उभा करावं।
कारण आपण बघतोय या विधानसभा मतदारसंघातील जे आमदार आहेत हे गेले 10 वर्ष झालं ह्या पद्धतीनं राजकारण करतायत. फसवणुकीत राजकारण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी विनंती करतायत. ज्या ठिकाणी वारं दिसतंय त्या ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतायत आणि एकीकडे जनतेला सांगतात की आपल्याला काही अडचणी होत्या, पण मला असं वाटतं की त्यांना कुठल्या अडचणी नव्हता, पण जनतेचा विकास तर ह्यांनी माडा विधानसभा मतदारसंघात केलेला नाही. पण जो त्यांनी स्वतःचा विकास केला तो विकास टिकवण्यासाठी माहितीच्या त्या ठिकाणी गेलेले होते आणि आज या जनतेमध्ये वेगळं सांगतायत. आज खरं तर मला आज हे बोलत असताना मी एवढंच सांगतो की महाविकास आघाडीचं जे शरदचंद्रजी पवार साहेब हे माननीय अभित आबा यांनाच या ठिकाणी तुतारीचं चिन्ह देतील. त्याच्या मागचं कारण सांगतो, कारण आपण बघतो पक्षफुटीनंतर आबांनी या जिल्ह्यामध्ये एक झंझावत घातला आणि एक युवकांची फळी तयार केली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी तालुका अध्यक्ष पदाचा संधी दिली. असे असंख्य तालुका अध्यक्ष या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांनी नवीन कार्यकारिणी तयार केली आणि या जिल्ह्यामध्ये एक युवकांची फळी तयार करून आदरणीय साहेबांबरोबर त्यांनी त्या ठिकाणी गेली 2 वर्ष काम केलं. आणि आपण बघतो की गेल्या लोकसभेच्या वेळेस आबाला काही कारणास्तव त्या ठिकाणी 2 दिवसात शेवटचा निर्णय घ्यावा लागला आणि त्या ठिकाणी माहितीला पाठिंबा द्यावा लागला. पण आबा आजही पक्षात आहेत. मला खात्री आहे की आज पवारसाहेब एकीकडं भाजपचे ज्यांनी प्रचार केला, जे भाजपमध्ये त्या ठिकाणी काम करतायत, ज्यांनी लोकसभेचं काम केलं, अशांना पक्षप्रवेश घेऊन त्या ठिकाणी संधी देत आहेत. आबाने तर पक्षप्रवेश केलेला नाही. त्याच्यामुळं साहेबसुद्धा आबाला या माढा विधानसभा मतदारसंघातून संधी देतील ही मला खात्री आहे. त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं, परंतु आपण बघतोय जे काय माढा विधानसभेमध्ये काल बबनदादा शिंदे यांनी जाहीर केलं की आम्ही तुतारी किंवा अपक्ष उभा राहू, परंतु यात त्यांनी एक नाव अजून जाहीर केलं की माझ्या मुलाला एकदा संधी द्या. त्याबद्दल रणजितसिंह शिंदे यांच्याबद्दल काय वाटतंय, एक मतदार म्हणून तुम्ही इथलं? नाही, आपण जर बघितलं तर मला वाटतं रणजित शिंदेंचं माढा विधानसभा मतदारसंघामध्ये काहीही कार्य नाही. ते शून्य कार्य असलेलं एक नेतृत्व आहे. फक्त त्यांचं एकच लेबल आहे की ते आमदार पुत्र आहेत. पण त्यांनी आज माढा विधानसभा मतदारसंघातील युवकांसाठी काय केलं असा माझा प्रश्न आहे आणि या माढा विधानसभा मतदारसंघातील युवकांचा आहे. त्यांनी तो सांगावा. जसं अभिज पाटलांनी कर्तृत्वावर आज त्या ठिकाणी 5-5 कारखान्याचे चेअरमन एक आदर्श घालून दिला. आज कोविडसारख्या काळामध्ये देशातील पहिला ऑक्सिजन प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा केला. आज सर्वसामान्याला बरोबर घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. म्हणून आज आबाचा झंझावत या विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेच कुठंतरी या प्रस्थापितांना पचनी पडत नाही. म्हणून आज आबावरती टीका टिप्पणी करण्याचं काम या ठिकाणी या मंडळी करत आहे. हे असताना त्यांचाच बंधू धनराज शिंदे यांनी बंड केलाय. त्या संदर्भात तुम्ही इथं टेंभुर्णी गाव असेल, बावे गाव असेल, त्या दोघांचं वैयक्तिक घरचं संबंध कशामुळे तुटले असतील असं वाटतं? नाही, हे कसं आहे माहीत आहे का, हे स्वार्थ आहे. मला वाटतं की आज धनराज दादा असतील, त्यांचे पुतणे जे आज काल आपण बाईटमध्ये ऐकलं की ते म्हणलेत की आमचं बबनदादा म्हणले की आमचं घरगुती संपलेलं आहे. त्याच्यामुळं हे माढा विधानसभा जनतेला माहीत होतं की हे कुठंतरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांना कुठंतरी एक आज त्यांच्याशी जे एकमत झालं होतं त्यासाठी त्यांच्या पुतण्याला त्यांच्या टोळीमध्ये सोडून हा एक राजकीय डाव होता आणि ऐन वेळेस ते असा निर्णय घेतील हे अपेक्षित होतं. नक्कीच. या ठिकाणी आपण आपल्यासोबत होते बहुमाडिक. त्यांनी सर्व गोष्टींची त्या ठिकाणी काल असणाऱ्या बबनदादाच्या बाईटवरून असू द्या किंवा काल केणाऱ्या कारखान्याच्या विरोधाबाबत असू द्या, तर सर्व खुलासा त्या ठिकाणी केला. आपल्यासोबत ते उपस्थित राहील. धन्यवाद.